नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आई लक्ष्मी मातेच्या चरणी मी प्रार्थना करते की तुमचा आजचा दिवस मस्तपैकी सुखात, आनंदात आणि भरभराटीचा जावो. चला, तर काल गुरुवार झालेला की नाही, तर आज त्याचं सगळं घट वगैरे म्हणजे उत्तरपूजा चाललेली आहे. सगळ्यांनाच माहिती असेल, उत्तरपूजा म्हणजे इथे पहिला दिवा वगैरे लावून घ्यायचं असतं, अगरबत्ती दाखवून घ्यायची असते, लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वगैरे घालून मग नंतरच घट वगैरे हलवायचा असतो. तर तीच प्रोसेस आता माझी चाललेली आहे आणि मला जायचं आहे आता कामाला. त्याच्या आधी माझी सगळी ही घाई चाललेली आहे. तर इथे मी पण ना मस्तपैकी आई लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वगैरे घातलेला आहे, छान तिला दिवाबत्ती वगैरे करून घेतलेला आहे आणि घट हलवलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे सगळं आजूबाजूचं जे पण मी फळ वगैरे नैवेद्याला ठेवले होती किंवा फुलं वगैरे जी सगळी घातलेली होती ना, ती सगळे ना एक 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 मी बाजूला करून घेतलेली आहेत. म्हणजे पहिला फळं वगैरे उचलून बाजूला करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जी ही फुलं वगैरे आहेत ना, ते माझी नेहमीची फुलोरा आहेत ना, म्हणजे जी आता विसर्जन वगैरे करावी लागतील किंवा मी जी देवाची जी फुलं वगैरे काढते ना, ती एका साईडला, बाहेरच्या साईडला मी पिशवीमध्ये भरून ठेवलेली असते. ती सगळी फुलं वगैरे काढून मी ते आता फुलोरामध्ये ठेवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी माझं मंगळसूत्र, नथ वगैरे जे घातलेलं असतं ना, ते पहिला बाजूला काढून घेतलेलं आहे. आणि हा नारळ आहे ना, तो आता जेव्हा मी म्हणजे सफाळ्याला वगैरे जाईल बहिणीकडे, तेव्हा तिकडे मी हे करणार आहे, तो विसर्जन करेल. त्याच्या अगोदर ना ही पानं तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा पण आपण ह्या कळसमधून पानं जी 5 पानं असतात ना, ती काढतो ना, ती 4 दिशेला ठेवायचं असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ना. तर ते मी प्रत्येक टायमाला तसंच करते. तर ती कळसामधली जी पानं आहेत ना, ती 4 कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर आता मी कळसावरची वेणी अगदी मी ना 3 गुरुवार झाले मी घातलीच नव्हते. तर ना इथे मी आत्ताही शास्त्रापुरती ना थोडंसं जी वेणी मी घटावरनं काढलेली आहे ना, ती डोक्यामध्ये थोडीशी घातलेली आहे, थोडा टाईमच घातलेला आहे. इथे मंगळसूत्र वगैरे जे आहे ना, तर मी तुम्हाला तेच सांगत होती की आता मी माझं मंगळसूत्र जे लक्ष्मी मातेच्या घटावर घातलं होतं ना, ते आता मी घालायला मला काही हरकत नाही आहे. तर इथे मस्तपैकी पूर्ण घट मी आता इथे मांडलेला होता. तो सगळं म्हणजे ह्याला काय बोलतात आपण, मला एवढं कळत नाही आहे, की सगळं उचललेलं आहे. आणि हे जे तांदूळ आहेत ना, आपण जे घटाला ठेवतो, घटाच्या खाली मूठभर तांदूळ ठेवायचे असतात ना, ते मी बाजूला काढून ठेवले. ह्याची मी आता एखादा गुरुवार वगैरे बघून किंवा सोमवार मंगळवार बघून मी याची खीर बनवून घेणार आहे. छान मस्तपैकी मी उत्तरपूजा करून घेतलेली आहे. आणि जेव्हा पाट उचलल्याच्या नंतर आपण ती जी जागा असतो ना, त्या जागेवरती ओम लक्ष्मी माते नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम शांती शांती शांती, श्री महालक्ष्मी देवता अर्पणमस्तु असं म्हणून ना मस्तपैकी त्या जागेला हळदी कुंकू 3 वेळा घातलेला आहे, दिवाबत्ती परत दाखवलेला आहे आणि तिकडची जागा मी शांत करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना मी दरवर्षीप्रमाणे आता माझ्या एकदम बिल्डिंगच्या बाजूलाच एक मस्तपैकी लक्ष्मी मातेचं मंदिर आहे ना, म्हणजे नवदुर्गे मातेचं मंदिर आहे. तिथे मी आता चालली आहे ओटी भरायला. म्हणजे ही माझी दरवर्षी असते. तर आज म्हणजे आता लगेच अमावास्या चालू झालेली आहे. आपल्या शुक्रवारची लगेच अमावास्या चालू झालेली आहे ना, तर मी विचार केला की नॉनव्हेज खायच्या अगोदर पहिला मी जाऊन ओटी भरून येते. आणि माझी आता लगातार ना कंटिन्यू ऑर्डर आहेत, तर मला टाईम मिळेल नाही मिळेल म्हणून मी हाताबरोबर लगेच पूर्ण ताट तयार केलेलं. आणि हे आमचं बाजूलाच मंदिर आहे, नवदुर्गा मातेचं मंदिर आहे, तिथे जाऊन मी ओटी भरलेली आहे. बाजूलाच एका साईडला कोपऱ्यामध्ये ना महादेवाची पिंड आहे. तर तिथे पण मी धूप अगरबत्ती वगैरे दाखवलेली आहे, तिथे लावून ठेवली एका साईडला. आणि आजूबाजूचा परिसर मस्तपैकी एकदम शॉर्टकटमध्ये मी हे करून घेतलेलं आहे, शूट करून घेतलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्याच परिसरमध्ये ना जे पण येतात ना दर्शनाला, ती लोकं मस्तपैकी काहीतरी त्या कबूतरला खायला वगैरे घालतात. एक कबूतर बघितलं कसं माझ्याबरोबर तिथपर्यंत आलं पुढपर्यंत, तर त्याला मी असं थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी मी नाश्ता वगैरे केलेला आहे. अगदी म्हणजे मी रात्रीची भोपळ्याची भाजी होती माझ्याकडे, त्याच्याबरोबरच मी नाश्ता केलेला आहे. आणि घरामध्ये मी डाळ भात बनवलेला आहे. आता मी चाललेली आहे कामाला, कारण का मला यायला खूप उशीर होणार आहे. संध्याकाळी मी बरोबर ना 8:30 वाजता आलेली आहे घरी. चहा वगैरे घेतला, मस्त बरं वाटलं, जरा फ्रेश झाली. आणि ते अवतार माझा इतका झाला होता ना, तुम्ही बघू शकता माझा अवतार एकदम दिवसभर असं थकून आल्याच्यानंतर. आणि खरंच ना म्हणजे पार्लरच्या कामासाठी जायचं म्हणजे ना ते बॅग वगैरे घेऊन खूप हालत खराब होते एकदम.
तर इथे मला परत ना क्लायंटकडनं गिफ्ट आलेलं आहे. म्हणजे काल जी पूजा वगैरे झालेली आहे ना, आपलं उद्यापन, त्याचं हे तिने सर्वांना असं गिफ्ट दिलेलं होतं. ते मला पण तिने हळदी-कुंकू लावून ते गिफ्ट दिलेलं. त्याच्यानंतर मस्तपैकी ना आयतं जेवायला मी माझ्या बहिणीकडे गेलेली. म्हणजे सिद्धीचं, माझी भाची आहे ना ही, तिच्या आज लग्नाचा ना वाढदिवस होता. तर बहिणीने तिला बोलवलेली, त्याच्याबरोबर आम्हाला पण सगळ्यांना बोलवलेली. माझी बारकी बहीण पण इथे आहे, तीसुद्धा आली होती. मस्तपैकी तिच्या नवऱ्याने इतका छान बुके दिला होता ना तिला. तिला बोलली, "एक मला निशिगंध आहे ना, त्याचं एक मला बंच दे गं." तर तिने मला दिलं नाही. नाही बोलते, "मी त्यातून काढणार नाही." त्याच्यासाठी आम्ही ना भांडत होतो, दे दे करून. पण तिने काही दिलं नाही. त्याच्यानंतर मस्तपैकी बहिणीने ना जेवणाचा बेत केला होता. म्हणजे इथे गुजराती स्टाईल उंधियो केला होता. तर तो मस्तपैकी आम्ही त्याच्यावरती ताव मारलेला आहे आणि मटार पुलाव बनवलेला आणि भरपूर साऱ्या अशा चपात्या बनवल्या होत्या. तर इथे सगळ्यांना शोधून शोधून ना ते मठिया असते ना त्याच्यामधली, तेच अगदी पाहिजे होतं. ती भजी दे, भजी दे. ती मठिया शोधून शोधून ना सगळी त्या टोपामधली मठियाच पहिला लवकर संपलेली आहे. इतकी छान उंधियो बनवलेलं तिने ना. त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर ना मस्तपैकी इथे ताईचं काम अजून बरंच बाकी होतं. तिला ऑर्डरला ना पुरणपोळ्या द्यायच्या होत्या. तर ते सगळं तिचं काम चाललेलं आहे. पण खरं सांगू, कामावरनं आल्याच्यानंतर आयतं कोणी जेवायला बोलवलं ना, तर इतकं भारी आनंद वाटतो ना, की आपल्याला काहीच करायचं नाही आता. आणि तसाच आनंद मला झाला होता. ताईने मला मी कामावरती असतानाच फोन केला, की आज संध्याकाळी घरी जेवायला ये. तर मस्तपैकी पहिला मला इतकं बरं वाटलं, की घरी गेल्याच्यानंतर फ्रेश झाली, चहा वगैरे घेतला आणि लगेच ताईकडे यायला मी तयार झालेली आहे. तर इथे मस्तपैकी इथे जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ताईला ना इथे पुरणपोळ्याची ऑर्डर होती. तर त्याची ती खटपट चालली होती. म्हणजे ॲक्च्युअली ती ना जेवणाची कामं करते. इथे ती आल्याच्या नंतर ना तिने हे आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलेली आणि त्याच्यानंतर आता परत तिची ऑर्डरची तयारी चाललेली आहे. इथे आयुष आल्याच्या नंतर ना तो जेवायला वगैरे बसलेला आहे. पल्लवी पण कामावरून आल्याच्यानंतर ती पण जेवायला बसलेली आहे. म्हणजे ताईची सून पल्लवी. आता सगळेजण आपापल्या घरी जायला निघालेले आहेत. इथे सिद्धी पण घरी जायला निघाली आहे. सगळ्यात पहिला तीच निघालेली. बाय बी वगैरे बोलून सगळं आम्ही आता अलविदा बोलतो आहे तिला आणि इथेच व्लॉग मी थांबवते. तर आजचा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.